फक्त शेतकऱ्यासाठी म्हणून लढा तुम्ही, शेतकऱ्यासाठी म्हणून लढा तुम्ही. फक्त शेतकरी, कुठल्याही जातीचा नाही. हिंदू, मुस्लिम, सिख, साई सगळे म्हणजे त्याच्यात आले. सर्वांसाठी लढा तुम्ही. तिथं गर्दी होणार नाही, तिथं 100-50 लोक राहतील. तुम्ही म्हणता ताई अशा काय बोलू राहिल्या? हो खरंच तिथं गर्दी. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा सर्व ठीकच असताना मी पण मस्त मजेत आहे. तर आज बोलण्याचा विषय आहे जातीवादावर. कशावर बोलायचं? मी मराठा समाजाची, तर मी माझ्या समाजावर बोलेन. तर खरंच खूप गर्दी होईल, खूप म्हणजे मी माझ्या समाजासाठी करीन काहीतरी. तिथं सुद्धा गर्दी होती बरं का. समाज तुटून पडतो. दुसरी कुठलाही समाज असू द्या, आपल्या समाजासाठी. समजा आता लांब नाही, आता मी घेते आमचा मराठा समाजाचं आंदोलन होतं. अरे बापरे, करोडो पब्लिक आली. ओबीसी म्हणजे धनगर बांधवांनी, त्यांनी समाजाने त्या उपोषण केले, आंदोलन केले. करोडावर गर्दी. आणि आपल्या बंजारा समाजाने बी किती आंदोलन केले, त्यांची बी लाखो गर्दी. मी असं का बरं बोलते? तिथं का गर्दी होत नाही? मंगेदादा साबळे सर्व शेतकऱ्यासाठी लढताय, सर्व शेतकऱ्यासाठी उपोषण करताय. आज 7 दिवस झाले, 7. त्यांच्या नाकातून सुद्धा रक्तस्राव होतोय. अहो तिथं गर्दी नाही हो, तिथं कुणी शेतकरी नाही आहे सपोर्ट करायला. कारण की तिथं कोणत्याही एका जाती समाजासाठी लढाई चालू नाही आहे. ती मी असले तरी त्याच्यातच आले, तुम्ही असलात तरी त्याच्यातच आलात, बरोबर. आपल्या इथं अजून बी जातीपातीवर काही जर असलं तर अफाट गर्दी होती, असं रान पेटून उठतंय. पण सर्वांसाठी एकजुटीसाठी असलं तर तिथं गर्दी होत नाही. आता बघा, शेतकरी प्रत्येक जातीमध्ये आहे. शेतकरी मी म्हणत नाही एकाच जातीमध्ये आहे शेतकरी, प्रत्येक जातीमध्ये शेतकरी आहे. प्रत्येकासाठी लढताय ते मंगेशदादा. पण त्यांच्याकडं गर्दी नाही हो. त्यांच्या नाकातून रक्त चाललंय तरी त्यांच्याकडे असं समजा 100-50 म्हणजे आपले सगळे शे पाहुणे रावळे तेच असू शकतात. बाकी कुणी नाही आलंय सपोर्टला. प्रत्येक शेतकरी समजा ते म्हणताय सरकारकडं ते काय मागताय? 50,000 रुपये एकरनी नुकसान भरपाई मागताय, कर्जमाफी मागती. मग त्यांच्या म्हणण्याने जर सरकारने कर्जमाफी केली आणि नुकसान भरपाई 50,000 रुपये एकराने दिली तर तुम्ही घेणार नाहीत का? सर्व घेतील. मग त्यांचे कागदपत्र काय असतील ना, ते जमा करायला चालू होतील. पण आता मदतीला एकजूट दाखवायला कोणी येणार नाही पुढं. कारण काय? ते जातीपातीचं भांडण नाही ना, म्हणून. जातीपातीच्या भांडणाला आपल्या इकडे जास्त वाव आहे हो. असं सरसगट असल्यावर नाही, तिथं कोणी लवकर झदत नाही, तिथं लवकर कोणी येत नाही, बरोबर. हीच जर गोष्ट काही आंदोलन करायची, जाळपोळीची ह्याची त्याची असती ना, तिथं बापरे बाप गर्दी. तुम्ही मंगेशदादा मागच गर्दी बघितलेली का किती असती तर. पण आज ते सर्व शेतकऱ्यांसाठी लढताय, तिथं बिलकुल गर्दी नाही. कडू भाऊ तुम्ही आमदार कडू भाऊ ऐकण्यात आहेत का? ते म्हणलेच होते मागालच्या काही दिवसात शेतकऱ्यांसाठी ते उपोषण करत होते. ते म्हणले होते की मी जर कोणत्या एका जातीसाठी लढत असतो ना, तर माझ्या मागं आता सध्या लाखो नाही करोडो पब्लिक असती. पण इथं शेतकऱ्यासाठी लढणाऱ्यांसाठी कोणी उभा राहत नाही. शेतकरीच मेन गोष्ट म्हणजे ज्याच्यासाठी लढताय तेच पुढे येत नाही, दुसरं कोणी येईल, बरोबर.